नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कृषी वैज्ञानिक चयन मंडळ, कृषी आणि विकास कल्याण मंत्रालय यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे कृषी विभागासाठीची, डिटेलमध्ये माहिती पाहूयात. इथे पाहू शकता नोटिफिकेशन आहे. ऑल इंडिया कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट, सरळ सेवा भरती, पोस्ट ऑफ असिस्टंट डायरेक्टर, ऑफिशियल लँग्वेजसाठीची सरळ सेवा भरती आहे. याच्यानुसार पाहू शकता ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड शाल वी कंडक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहे. असिस्टंट डायरेक्टर पदासाठीची ऑफिशियल लँग्वेज. तर याच्यामध्ये पे स्केल देण्यात आलेला आहे ग्रेड पेसाठीचा. अर्ज पाहूयात. अर्ज जे सुरू होत आहेत 3 एप्रिल 2024 ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 मे 2024. त्याच्यानंतर एक्झामिनेशनची तारीख आहे 1 सप्टेंबर 2024. त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे मुलाखत याची जी माहिती आहे पुढे देण्यात येईल. यानुसार पाहू शकता वॅकेन्सीज जे आहेत एकूण 21 जागा आहेत टोटल. त्याच्यामध्ये ओपनसाठी 11, EWSसाठी 2, SCसाठी 3, STसाठी 1 आणि OBCसाठी 4 जागा आहेत. याच्यानंतर PWBDसाठीची एकूण 1 जागा राखीव आहे. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे 21 जागांसाठीची असिस्टंट डायरेक्टर या पदासाठीची अशा पद्धतीने जी आहेत एकूण जागा असणार आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता पाहू शकता. मास्टर्स डिग्री अपर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इक्विलेंट हिंदी आणि इंग्लिश ॲट सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल, किंवा मास्टर्स डिग्री अपर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विलेंट इन इंग्लिश आणि हिंदी ॲट सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. त्याच्यानंतर पुन्हा किंवा ऑप्शन आहे. मास्टर्स डिग्री अपर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी इक्विलेंट इन एनी सब्जेक्ट विथ हिंदी इंग्लिश ॲट सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल, किंवा मास्टर्स डिग्री इन रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विलेंट इन एनी सब्जेक्ट विथ हिंदी मीडियम अँड इंग्लिश ॲट सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल. त्याच्यानंतर मास्टर्स डिग्री ऑफ अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विलेंट इन एनी सब्जेक्ट विथ इंग्लिश मीडियम अँड हिंदी ॲट सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. अनुभव पाहू शकता. there's एक्सपिरियन्स ऑफ यूजिंग द अपलाईन टेक्नॉलॉजी आहे. टर्मिनॉलॉजिकल वर्क आहे. हिंदी ट्रान्सलेशन वर्क, इंग्लिश टू हिंदी वाईस वर्से आहे. त्याच्यानंतर प्रेफरली टेक्निकल सायंटिफिक लिटरेचर अंडर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी, म्हणजे यांना प्राधान्य देण्यात येईल. स्टाफ ऑर्गनायझेशन आहे PSUs युनिव्हर्सिटीमध्ये, किंवा ऑप्शन आहे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स टीचिंग इन हिंदी अँड इंग्लिश अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे नॉलेज ऑफ द लँग्वेज ऑफ अदर दॅन हिंदी मेन्शन इन 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, द लेवल ऑफ मॅट्रिक्युलियन और इक्विलेंट ऑफ द रेकग्नाइज बोर्ड. त्याच्यानंतर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल पाहू शकता वयाची पात्रता जी आहे उमेदवाराचं वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी आहे ओपनसाठी आणि OBCसाठी याच्यासाठी 1000 रुपये. तर वुमन SC ST PWBD यांच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे याच्यासाठी. तर अर्ज करण्याची जी लिंक आहे अधिकृतची वेबसाईट आहे या वेबसाईटवर अवेलेबल केली जाईल लवकरच. म्हणजे अर्जाचे 4 एप्रिल 2024 सुरू होत आहेत. या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. इथे प्रोसेस देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. पर्पजसाठीचा ॲग्रिकल्चरचा आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. या अधिकृत जाहिरातीची लिंक PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी भरती आहे ॲग्रिकल्चरमध्ये कृषी विभागामध्ये जी डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे सरळ सेवा भरती असिस्टंट डायरेक्टर या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अशा पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.